सर्वात हरामी कोण आहे तुमच्या 7 जणांमध्ये? तोच आहे ज्याच्याकडे माहिती आहे. का काय रे, सर्वात हरामीगिरी काय केली तू आयुष्यात? मी काय पण करतोय हरामीगिरीच होते. असं काय करतोस तू? मी काहीच नाही करत. आयुष्यात काय करतोयस आता? अच्छा असं हा असं म्हणजे असं असं कॉर्पोरेट फर्मला जॉईन आहे आणि सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर पण आहे. अरे कळणार जरा उभा राहील का? अरे आहे रे बॉडी अरे कडक रे. ते हे थोडं छोटं होतं तुला टी शर्ट. आता काय दिसलं आम्हाला. ए तुम्ही लोक काय उभं, मला काय दिसलं मग? मला नाही दिसलं. एकदा उभा करा ना त्याला. जास्त उभा केला उभाच होईल. हा कोणत्या जिम मध्ये आहेस तू? काय नाही, मी freelancing फ्रीलान्स करतोस? कसं करतोस? आणि म्हणजे झूम कॉल्स वर करतोस? नाही. घरी जाऊन करतोस? किती क्लास? चालेल ना. तुम्ही ना एकच विचार तुमचे. सध्या 2 क्लायंट आहेत. 2 क्लायंट आहेत. काय जेंडर त्यांचा? मेल आहे. हा? मेल आणि एक फिमेल आहे. फिमेल्स बद्दल सांगा मला, कारण हे जिमचे ट्रेनर हरामखोर असतात. जिम मध्ये गेलो ना काही विचारा त्यांना सांगणार नाही. आणि मुलींना अरे मॅडम मी करून द्या. आणि हा तर घरी जातोय. काय कुठून सुरुवात होते सांग? किती वाजता जातोस? मी घरी जात नाही, मी त्यांच्या सोसायटी जिम मध्ये जातो. हा अच्छा. का रे घरी गेलेलास का आधी? ते बोले याची नजर खराब वाटते आणि टी शर्ट थोडा लूज घाल. कोणत्या सोसायटीची जिम आहे? कुठे आहे आणि ही जिम? अंधेरीला आहे. अच्छा. आणि तू पण अंधेरीलाच राहतोस? नाही, मी पार्लरला राहतो. आता तू दररोज जातोस मग त्यांच्याकडे आणि काय शिकवतोस त्या मुलीला? मुलगी आहे, बाई आहे, काय आहे? बाई. कळा ए हा काय शिकवतोस? किती वर्षाच्या आहेत काकी त्या? 30 मिड 40s मध्ये आहेत. ए मग या काकी नाही आहे, भाभी. ठीक आहे. कशा आहेत? क्यूट आहेत? कसं आहे? नॉर्मल आहेत. मी क्लायंटच्या हिशोबानेच बघतो. मित्र बोलतात चल. आम्ही बघितलंय फोरम्स मारताना तुला. हा मग किती वाजता जातोस त्यांच्या जिम मध्ये तू? आता 2 years झाले मला. हा. आणि काय ट्रेन करतोस त्यांना? जसं स्केड्युलाइज केलं असेल वर्कआउट त्यांचं सांग ना आम्हाला. सोमवारी काय होतं? सोमवारी त्यांचं माईक नको आलोस, दुसरा हात आलो. हा सोमवारी त्यांचं कार्डिओ होता आणि फंक्शनल ट्रेनिंग होता. हा. मग कार्डिओ मध्ये काय? पहिला सायकलिंग 10 मिनिट्स, त्याच्यानंतर ट्रेडमिल वरती. अरे जिम मध्ये नाही होते सगळं यार. त्यांना फक्त प्रोटीनचे घालवायचं.